आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी आणि महत्त्वाची गुड न्यूज आली आहे। म्हणूनच बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लाडक्या बहिणींसाठी आता खूपच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। पण बहिणींनो, सध्या पात्र बहिणींकडून KYCची प्रक्रिया आता करून घेतल्या जात आहे। या प्रक्रियेदरम्यान बहिणींना खूपच अडचणी येत आहे आणि दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेली आहे। या सर्व मुद्द्यांवर तुम्ही जर बघितलं तर 10 डिसेंबर रोजी विधिमंडळामध्ये खाडाजंगी झाली। तर या खाडाजंगीमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे होते ते पण बघून घेऊया। विरोधकांनी या योजनेमध्ये मोठा घोळ झालाय असा गंभीर आरोप करत महिलांना 2100 रुपयाची वाढीव मदत कधी मिळणार असं विचारले गेले। विरोधकांनी विचारले 2100 रुपये कधीपासून मिळणार आणि विरोधकांचे जे काही आरोप होते ते खोडून टाकले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी सभागृहात मोठी घोषणा केलेली आहे। तर आता बघा मोठी घोषणा काय आहे। विरोधकांनी खूप आक्षेप घेतले होते की लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोळ झालेला आहे। आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांना कामाला लावण्यात आले होते आणि त्यांना टार्गेट देण्यात आलेले होते, हे फॉर्म भरणं झालेच पाहिजे असं त्यांना सांगण्यात सुद्धा आलेलं होतं। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरलेले आहे। या योजनेत मोठी गडबड झालेली आहे आणि या गडबडीला कोण जबाबदार आहे तर या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसल्याचे नाहीये, सत्तेत बसलेले मालक नाहीये, जनतेच्या पैशाचा हिशोब घ्यावाच लागेल असा थेट जाब काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारलेला आहे। हे बघा, जेव्हा त्यांना प्रश्न विचारले गेले त्यांनी उत्तर काय दिलंय बघा। 2100 रुपये कधी मिळणार असा विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेला होता। विरोधकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय उत्तर दिले बघा। लाडक्या बहिणींना नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले होते। तसेच ऑनलाईन पद्धतीनेही नाव नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती। त्यामुळेच कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलेले आहे। तसेच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलू नये, तुम्ही या योजनेला विरोध केला होता, तुम्ही या योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला। आता आणखी तुम्ही या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यात लाडक्या बहिणी तुम्हाला घरीच बसवतील असा हल्लाबोल केला आहे कोणी तर एकनाथ शिंदे साहेबांनी। यास लाडक्या बहिणींना 2100 रुपयाची वाढीव मदत कधी देणार असे विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा लाभ देऊ अशी माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये दिलेली आहे। आता ही योग्य वेळ कधी येते सध्या तुम्हाला वाट पाहावीच लागणार आहे। पण त्याआधी तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले आणि आता लगेच डिसेंबर महिन्याचे सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये 3000 रुपये मिळणार आहेत। तर बहिणींनो, काळजी करू नका, ज्यांना मिळाले नाही त्यांना आज फायनल वाटप होणार आहे। जर तुम्हाला योजनेचा खरोखरच लाभ घ्यायचा असेल तर KYCची प्रक्रिया करावीच लागणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल।